जय हिंद मित्रांनो. मित्रांनो, अनेक विद्यार्थ्यांचा प्रश्न होता, आता पोलीस भरती जी आहे ती सप्टेंबर मध्ये होणार आहेत, आता हे फिक्स आहेत का? आणि त्याच्यानंतर मंत्रालयामधून नेमकं काय अपडेट आलेली आहे, पोलीस भरतीची आता आपल्याला नेमका किती दिवस बाकी आहे, आपण तयारी कशा पद्धतीने करावी, या अनेक मुद्द्यांवरती चर्चा करणार आहोत. आणि शिवाय पोलीस भरतीबद्दल काय महत्वाच्या अपडेट्स आहेत ते सुद्धा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत राहा आणि नेहमीप्रमाणे चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब मात्र नक्कीच करून घ्या. बघा मित्रांनो, ज्या पद्धतीने पोलीस भरती लांबत गेली, डिसेंबर पासून तर एप्रिल पर्यंत कुठल्याही प्रकारची जाहिरात आलेली नाही. अजून सुद्धा काही मुलांचं म्हणणं होतं की सर येत्या एप्रिल महिन्यापर्यंत किंवा मे महिन्यापर्यंत जाहिरात येईल का, हा सर्वात महत्वाचा प्रश्न होता. सर मी सांगणार सर्वांना एकच, पोलीस भरतीच्या जाहिराती संदर्भात जर आपण विचार केला तर जाहिरात न काढण्यामागचं कारण आपल्याला सांगितलं होतं ते म्हणजे इम्पॉर्टंट म्हणजे पावसाळा. ठीक आहे, पावसाळ्यामध्ये जाहिरात निघणार नाही इथं फिक्स झालं, किंवा भरती पावसाळ्यात मध्ये होणार नाही. मग पुढे काय होणार आहे तर बघा, सर्वात आधी तुम्ही ही गोष्ट समजून घ्या, सरकारने ठरवलं तर काही होऊ शकतं. आता जी भरती प्रक्रिया आहे ती सप्टेंबर पासूनच चालू होणार. जी काही पोलीस भरती आहे हे फिक्स आहे की आता ती सप्टेंबर पासूनच चालू होणार. आणि सप्टेंबर ते ऑक्टोबर मध्ये आपल्याला जाहिरात पाहायला मिळणार. ऑक्टोबर पर्यंत जाहिरात पाहायला मिळणार. त्याच्यानंतर जे काही ग्राउंड प्रोसेस आहे, नोव्हेंबर पासून ग्राउंड चालू होण्याची शक्यता आहे. म्हणजे नोव्हेंबर, डिसेंबर आणि येणारी जानेवारी, या 3 महिन्यामध्ये पोलीस भरती प्रक्रिया जी आहे ती कंप्लीट होण्याची शक्यता आहे. याच्यामध्ये बदल होऊ शकतो, परंतु मोठी तुम्ही पकडून घ्या, सप्टेंबर पासूनच जाहिरात येणार. आणि एक दिलासादायक बातमी अशी सुद्धा आलेली आहे, ज्यांचं वय 90, 91 आणि 92 हे जे 3 सालमध्ये जन्म घेतलेले विद्यार्थी आहेत, यांच्यावरती शक्यतो अन्याय होणार नाही. 90 तर एक वेळेस 19-20 असू शकतो, पण 90 आणि 91 याच्यामध्ये ज्यांचा जन्म झालेला आहे, म्हणजे एकंदरीत शक्यतोर जी काही जाहिरात आहे, ही जाहिरात जी आहे ही जाहिरात या महिन्यामध्ये म्हणजे चालू जानेवारी 2025 मध्ये ज्यांचं वय बसतंय त्यांना येणाऱ्या भरतीमध्ये जेव्हा जाहिरात निघेल तेव्हा त्यांना चान्स मिळू शकतो. हे सरकारनेच सांगितलं आहे की जरी पोलीस भरती ही सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये निघणार आहे, तर ही पोलीस भरती असणार आहे तुमची 2024 आणि 2025 या 2 वर्षाची पोलीस भरती असणार आहे. रिक्त पदांची पोलीस भरती असणार आहे. त्यामुळे ज्यांचं 91, 92 ज्यांचं वय संपत आलेलं आहे किंवा संपेल, अशा विद्यार्थ्यांना चान्स भेटू शकतो. त्यामुळे तुम्ही तयारी करायला काहीच प्रॉब्लेम नाही. मिनिमम आता तुमच्याकडे जवळपास 6 ते 7 महिने आहेत. या 7 महिन्यामध्ये तुम्ही पोलीस भरतीची चांगल्या पद्धतीने तयारी करू शकतात. नुकतीच 12वी पास झालेले विद्यार्थी जे आहेत यांचं रिझल्ट सुद्धा जून महिन्यामध्ये लागून जाईल. कदाचित यांना सुद्धा पोलीस भरतीचा एक चान्स मिळू शकतो. एक चान्स म्हणजे स्टार्टिंगचा चान्स त्यांना भेटू शकतो. ज्यांचं वय 18 कंप्लीट होणार आणि ज्यांचं जून मध्ये रिझल्ट लागतोय त्यांना सुद्धा कदाचित पोलीस भरतीला चान्स भेटू शकतात. मिनिमम तुमच्याकडे 6 ते 7 महिने आहे आणि पोलीस भरतीचं 6 ते 7 महिन्यामध्ये चांगल्या पद्धतीने तयारी होऊ शकते. बघा, वेळ कधी निघून जाईल हे आपल्याला बिलकुल समजणार नाही. आपण जरी म्हणतोय 6 ते 7 महिने बाकी आहेत, पण हे 6 ते 7 महिने कधी निघून जाईल ना याची गॅरंटी नाही मित्रांनो. त्यामुळे कासवासारखं चालत राहा, सशासारखं पळू नका. कासवासारखं चालत राहा. का म्हणतोय, शेवटपर्यंत प्रयत्न करत राहा. आणि बाबा भरती आता निघाली नाही मग मी रेस्ट घेतो का सशासारखं, मग तुम्ही जर रेस्ट घेणार तर कासव तुमच्या पुढे कधी निघून जाईल याची काहीच गॅरंटी नाहीये. त्यामुळे शेवटपर्यंत वेळेला महत्व द्या आणि हळूहळू आपली प्रोसेस प्रगती चालू ठेवा. भले स्पीड मध्ये नका करू, पण थोडी का होईना प्रोसेस चालू ठेवा. आता तुम्हाला तंतोतंत 6 ते 7 महिन्यामध्ये संपूर्ण नियोजन करायचं आहे की कशा पद्धतीने मी तयारी करणार.
आता जर नवीन मुलं असाल, तुम्ही जर पहिल्यांदा पोलीस भरती देत असाल, तर सर्वात आधी तुम्हाला काम करायचंय, पहिला 1 महिन्यामध्ये 2024च्या सगळ्या प्रश्नपत्रिका सोडून टाका आणि त्याच्यानंतर तुम्ही अभ्यासाला लागा. कारण ज्यावेळेस तुम्ही प्रश्नपत्रिका सोडवणार त्यावेळेस तुम्हाला एक अंदाज भेटून जाईल की आपल्याला प्रश्नपत्रिकेमध्ये नेमका काय विचारलं जातो आणि आपण अभ्यास कशा पद्धतीने करायला पाहिजे. तर त्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे तुमच्याकडे 2024च्या सर्व प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करा आणि त्याच्यानंतर अभ्यासाला लागा. स्टेप बाय स्टेप एक चॅप्टर घ्या. गणितातला एक चॅप्टर, बुद्धिमत्तातला एक चॅप्टर, मराठी एक, असे चॅप्टर वाईज आता अभ्यास करा तुम्ही. आता अभ्यास कसं करायचं तुम्हाला, चॅप्टर वाईज तुम्हाला अभ्यास करायचे. एक चॅप्टर घेऊन तुम्हाला अभ्यास करायचा आहे. ज्या वेळेस जाहिरात पडेल त्यावेळेस अभ्यास करण्याची वेगळी पद्धत असणार. पण जर तुम्ही आपल्या या चॅनलला सतत फॉलो करत असाल तर तुम्हाला वेळोवेळी याबद्दल मार्गदर्शन केले जाणार आहे. सध्या मी तुम्हाला एकच गोष्ट सांगेल, 2024च्या प्रश्नपत्रिका आणि आपला पाया जो आहे तो भक्कम करा. एक चॅप्टरचा व्यवस्थितपणे अभ्यास करा, तेव्हा तुमचं पेपर 90+ जातो. सर्वांनाच माहिती आहे 2024 या प्रश्नपत्रिकेतून 60 ते 70% प्रश्न तुमचे येणार आहेत. आपल्याला फक्त वरती 30 ते 40% प्रश्नांसाठी अभ्यास करायचा आहे आणि त्यासाठी चॅप्टर वाईज अभ्यास केलेलं तुमचं कधी पण बेटर राहील. आणि अशा पद्धतीने जर तुम्ही तयारी केलात तर येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये तुम्ही 100% लागू शकतात. आता जागा तुम्ही म्हणाल की सर जागा कितीपर्यंत असू शकते, तर बघा ऍक्च्युली पोलीस भरतीची संपूर्ण तयारी झाली होती. संपूर्ण तयारी ऑलमोस्ट झाली आहे. सर्व जिल्ह्यांमधून अपडेट मागवण्यात आलेला आहे. रिक्त पदांचा अहवाल मागवण्यात आलेला आहे. पोलीस भरती निघण्याची शक्यता चालू महिन्यामध्येच होती, 100% होती की मार्च या एप्रिल मध्ये पोलीस भरती काढणार. पण सगळ्यात आधी घोळ घातला, म्हणजे मार्च एप्रिल मध्ये पोलीस भरती काढली तर ती पावसाळ्यात जाणार होती, इथं 100% होती आणि पावसाळ्यात व्हायला नको म्हणून पोलीस भरती पोस्टपोन झालेली आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि आपण जर जागा म्हटलं तरी सुद्धा 10,000 जागा हे गव्हर्नमेंटने डिक्लेअर केलं की कमीत कमी 10,000 पदांची आम्ही पोलीस भरती काढू. परंतु माझ्या माहितीनुसार मी अजून पण तेच सांगेल, 12 ते 15,000 पदांपैकी 12 ते 15,000 पदांची जवळपास पोलीस भरती होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे तुम्ही तयारीत राहा मित्रांनो. मोठी संधी तुम्हाला मिळणार आहे, संधी मोठी मिळणार आहे, लक्षात घ्या. आणि हलक्यात तर अजिबात घेऊ नका. जो व्यक्ती असा विचार करेल जेव्हा पोलीस भरती निघेल तेव्हा मी बघणार, 100% जेव्हा पोलीस भरती निघेल तेव्हा तो बघणारच आहे आणि परत 1-2 मार्काने राहणारच आहे आणि परत पुढच्या भरतीची तो वाट बघणारच आहे. जर तुम्हाला पुढच्या भरतीची वाट बघायची नसेल तर या भरतीमध्ये लागण्यासाठी आतापासूनच जोरदार तयारी करा. जसं सांगतोय तसं फॉलो करा, यश तुम्हाला 100% मिळणारच. बाकी व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये कळवा. चला तर मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया, तोपर्यंत जय हिंद.